प्रशासकीय ऑफिसेसमध्ये काही लोक येतात आणि ते म्हणतात की जनताच मालक आहे, जनता जसं करील तसंच ते होणार, आम्ही मालक आहोत, तुम्ही नोकर आहोत. ठीक आहे, मालक ही जनताच आहे, अल्टिमेट मालक ही जनताच आहे. परंतु जनतेने 5 वर्षासाठी कारभार चालवण्यासाठी शासकीय यंत्रणेला निवडणुकीच्या माध्यमातून नेमलेला आहे आणि त्यावेळेस तो कारभार हाकत असताना त्या शासकीय यंत्रणेने प्रशासनाच्या माध्यमातून तो कारभार चालवायचा असतो. नाहीतर मग प्रत्येक जण जर मालक असतील तर मग तुम्हीच बसा ना अधिकारी पदावर, त्या पदावर तुम्हीच बसा आणि तुम्हीच सगळं चालवा. हा, तुमच्या अडचणी असतील तुम्ही तक्रारी करा, बघा यंत्रणेमार्फत तक्रारी करा, वरिष्ठांना तक्रारी करा किंवा शासन यंत्रणेला तक्रारी करा. तुमचं विधानसभेत LAQ करा, म्हणजे क्वेश्चन अराईज करा तुमच्या आमदाराच्या माध्यमातून, एखादी प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करत नसेल तर. परंतु असं नाही की सर्वच जण यायचे आणि आम्ही मालक आहोत, आम्हीच करणार, तुम्ही नोकर आहोत म्हणून त्या अधिकाऱ्याची, कर्मचाऱ्याची, मोठ्या पदावर असणाऱ्या त्याची म्हणजे बेइज्जती करायची, त्याची नालस्ती करायची. तर हा फार गंभीर विषय आहे आणि हा विषय जर वाढला ना, आता ठीक आहे, समजा पंचायत समितीपर्यंत आहे, जिल्हा परिषद पर्यंत आहे, आता पोलीस स्टेशन पर्यंत आलेला आहे, भविष्यात न्यायालयापर्यंत जाईल, कोर्टामध्ये जाऊन गोंधळ करतील, तर हा फार घातक पॉइंट आहे. मला असं पर्सनली मला वाटतं की राष्ट्र अशानं टिकणार नाही. बघा, कोणीतरी म्हटलं होतं की IAS IPS हे स्टील फ्रेम आहे, इंडियाला एकत्र ठेवण्यासाठी हे स्टील फ्रेम ही चौकट आहे आणि ही लोक एकत्र ठेवलेले आहेत आतापर्यंत इंडियाला. नाहीतर मग ऑफिसेसच्या चाव्या सर्वांकडे देऊन टाका, सगळेच मालक आहेत, मग तिथं कोण करणार ते सर्व जबाबदारीनं? बघा, जबाबदारी ही अधिकारासोबत येते. बघा, म्हणजे प्रशासनामध्ये, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, मला थिंकरचं नाव आठवत नाही, पण त्यानं सांगितलेलं आहे की अधिकाराशिवाय दिलेली जबाबदारी काही कामाची नाही आणि जबाबदारीशिवाय दिलेले अधिकार हे त्या यंत्रणेला ऑथॉरिटेटिव्ह करतात, अधिकारशाही त्याला प्राप्त करून देतात. म्हणजे तो कुणाला कंट्रोल होत नाही, तो विना लगामाचा घोडा असल्यासारखा असतो. त्याच्यामुळं बघा, हे केलेलं आहे सर्व आपल्यासाठी आहे. तर कोणीतरी जायचं, मग आम्हीच मालक म्हणायचं, मग ते सर्व चाव्या कार्यालयाच्या वगैरे त्यांनी, म्हणजे हे चुकीचं आहे फार. म्हणजे